अजित पवारांच्या अपघाताची रोहित पवारांच्या 0 FIR नुसार स्वतंत्रपणे चौकशी नाही। आधीच्या तपासातच रोहित पवारांचा FIR समाविष्ट। CIDकडे चौकशीचा तपास सोपवला। जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शुभारंभ। गिरीश महाजन यांची फलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। मुंबई पुणे दरम्यानच्या मिसिंग लिंकचं काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार। मिसिंग लिंकची सक्षमता चाचणी 2 ते 3 दिवसात पार पडणार, तर मे महिन्यात लोकार्पण होणार असल्याची शक्यता MMRDAने केली व्यक्त। मुंबईमध्ये उद्यापासून 1 आठवडा 5% पाणी कपात। मुंबईतल्या जलबोगद्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय। 20 ते 27 एप्रिल दरम्यान पाणी कपात करण्यात येणार। नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघड। तरुणीला जबरदस्तीने दारू आणि सिगरेट देत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप। पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। तन्झीर इनामदार असं संशयित आरोपीचं नाव। समृद्धी महामार्गावर पुन्हा खासगी बसचा अपघात। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात बसचा अपघात। बसचे चालक आणि क्लीनर बनवत होते रील। 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू। 20 ते 25 प्रवासी जखमी। पुण्यातल्या बुधवारपेठ परिसरात असलेल्या स्वामींच्या मठाला आंब्यांची आकर्षक आरास। भगवान परशुरामांच्या वेशात सजलेलं स्वामींचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। अक्षय्य तृतीयेनिमित्ताने तुळजाभवानीला आंब्यांची आकर्षक आरास। यानंतर देवीची शिवकालीन अलंकार महापूजा मांडण्यात आली। अलंकारांनी सजलेल्या देवीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। पुण्यातल्या वारीवर स्टुडिओच्या छोटा वारकरी या उपक्रमाचा जागतिक स्तरावर सन्मान। या AI मुळे अभंगवाणी, संतांचे विचार आणि वारकरी संस्कार समजण्यास मदत होणार। संस्थापक स्वप्नील मोरे आणि पूजा मोरेंच्या क्रिएटिव्ह AI ल्युमिनरी अवॉर्डने गौरव। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील धाबे टेकडीमध्ये दहशत पसरवणारा दुसरा बिबट्याही जेरबंद। बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांकडून सुटकेचा निश्वास। परिसरात बिबट्याने घातला होता धुमाकूळ।